अमरावती नगर निगम चुनाव को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भरोसा जताया है कि निकाय चुनाव में भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवार भारी बहुमत से विजयी होंगे। सीएम फडणवीस ने जानकारी दी कि अमृत योजना के तहत अमरावती शहर को 998 करोड़ रुपए प्रदान किए गए हैं। इसके अलावा अमरावती एयरपोर्ट पर एशिया का सबसे बड़ा एविएशन हब स्थापित किया गया है। उन्होंने आगे बताया कि अमरावती में सबवे ग्रुप परियोजना के लिए 56 करोड़ रुपए, अंबा नाले के समग्र विकास के लिए 1000 करोड़ रुपए और भूमिगत सीवरेज योजना के लिए 256 करोड़ रुपए स्वीकृत किए जाएंगे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि सरकार की विकास योजनाओं और जनहितकारी नीतियों के चलते जनता का भरोसा भाजपा पर बना हुआ है और यही भरोसा नगर निगम चुनाव में भाजपा की बड़ी जीत का आधार बनेगा। भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे। 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती। त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या। अमृत 2 ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतून या ठिकाणी मिळाले। रस्ते विकासाला जवळपास 212 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे। त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे। या ठिकाणी गडाळी तलाव पर्यटन विकास असेल, गडनेरा सांस्कृतिक भवन असेल, पीएम ई बस सेवा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील, अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या, पाण्याच्या, भुयारी गटाराच्या, तलाव सुशोभीकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या। अमरावतीला टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पीएम टेक्सटाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीने देखील अमरावती आता सज्ज होत आहे। पुढच्या काळात अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले आहेत। पर्यावरण पूरक वाहतूक धोरण असेल, ज्यात डिव्हायडर असेल, सुशोभीकरणाचं पार्किंग असेल, सुलभ शौचालय असतील, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल,